गर्भात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला हसरत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून अभिमानाने घराघरातून नाद गरजले आता. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या आपल्या भागातल्या पाहुण्या आहेत कोल्हापूरच्या शारीरबोध या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष राजश्री साखळे. राजश्री ताई, तुमचं आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी राजश्री ताई आणि त्यांच्या कामाची थोडक्यात आपल्याला ओळख करून देते. राजश्री ताई गेली 15 वर्ष लैंगिक शिक्षण आणि लैंगिक शोषण या दोन महत्वाच्या सामाजिक विषयांवर काम करत आहेत. या कामाला संस्थात्मक एक चौकट असावी म्हणून 2004 साली त्यांनी शारीरबोध या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून काम सुरू केलं. लैंगिक शिक्षण या संकल्पनेकडे समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक व्हावा यासाठी किशोरावस्थेतल्या मुलामुलींबरोबरच पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठीही शारीरबोध वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवत असतं. लैंगिक शिक्षणाबरोबरच लैंगिक शोषण हा त्यांच्या कामाचा एक दुसरा महत्वाचा आयाम आहे. मुलांचं होणारं लैंगिक शोषण आणि तसंच कामाच्या ठिकाणी महिलांचं होणारं लैंगिक शोषण अशा दोन बिंदूंवर लैंगिक शोषणासंदर्भात काम चालतं. आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेच्या कामाविषयी अधिक सविस्तर माहिती घेऊया. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. राजश्री ताई, पहिलाच प्रश्न असा आहे की तुमची ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या कामाचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती थोडक्यात प्रेक्षकांना सांगावी. माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्याचा अपवाद वगळता आमची शारीरबोध ही संस्था आहे ही लैंगिक शिक्षण आणि लैंगिक शोषण या केवळ एकाच विषयावरती काम करणारी आणि केवळ महिलांनी चालवलेली आणि नोंदणीकृत असणारी अशी पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे. आतापर्यंत जवळपास 15 वर्ष झाले आम्ही या विषयामध्ये काम करतो. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असे 3 राज्य आम्ही 3 राज्यात आम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यांमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे संपूर्ण 35 जिल्हे कव्हर करायचा आमचा मानस आहे. आतापर्यंत जवळपास 15 वर्षामध्ये जवळपास 1 लाख मुला-मुलींना आम्ही लैंगिक शिक्षण दिलेलं आहे. आमच्या संस्थेचं काम हे एकूण 3 माध्यमांद्वारे चालतं. एक लेखन, एक भाषण आणि समुपदेशन. अच्छा. किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देणं म्हणजे हा किशोरवयीन मुला-मुलींचा आमचा हा टार्गेट ग्रुप आहे आणि या मुलांना आम्ही या 3 माध्यमांद्वारे म्हणजे मार्गदर्शन करतो. यामध्ये वयात येताना हा एक विषय त्यांच्यासाठी आम्ही राबवतो आणि त्याच्यानंतर मी विविध वर्तमानपत्रांमध्ये लैंगिक शिक्षण, वयात येताना आणि या वळणावर अशा 3 लेख मला लिहिलेले आहेत. या लेखनातून त्यांना मार्गदर्शन होतं आणि व्याख्यान झाल्यानंतर मी मुला-मुलींच्यासाठी एक अर्धा तास ठेवते म्हणजे त्यानुसार ते आपले शंका समाधान करून घेतात आणि त्यामुळे त्यांचं समुपदेशनही मला करायला मिळतं. काही जण प्रत्यक्षात येतात, मुला-मुलींच्या सोबत पालकही असतात आणि मग त्यांचं समुपदेशन करते मी आणि हे काम मोफत असतं. काही जण फोनवरून पण प्रश्न विचारतात आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेतात. थोडं थांबवते अशासाठी की वयात येताना या कार्यक्रमाविषयी थोडं सविस्तर म्हणजे तुम्ही ह्या शाळांच्या माध्यमातून करता की कसा करता कार्यक्रम नेमका? हा मी शाळांच्या माध्यमातून कार्यक्रम करतो. म्हणजे शाळा आधी या कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि नंतर मग आम्हाला बोलवतात. मग ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही मुख्याध्यापकांना असा आग्रह धरतो की मुलं-मुली तुम्ही एकत्र
एकत्रित बसवा बरं. आणि मग आम्ही हा कार्यक्रम घेतो. म्हणजे कसं की एकमेकांच्या बद्दलच्या शरीराचं जे आकर्षण असतं ते आकर्षण एकदम नाहीसं होतं एकत्रित कार्यक्रम घेतल्यानंतर. आणि मुलांनाही वाटतं की मुली याही माणूसच आहेत आणि फक्त नैसर्गिक जबाबदारीमुळे त्यांचा देह वेगळा आहे एवढाच फक्त फरक आहे, पण आपण माणूस म्हणून एक आहोत अशी एक त्यांच्यामध्ये भावना निर्माण होते. अच्छा. या वयात येताना आम्ही मुलींना आणि मुलांना एकूणच मासिक पाळी, स्वच्छता, आहार, आरोग्य, एकूण काम जीवनाबद्दलचे गैरसमज, प्रेम आणि आकर्षण यामध्ये मुलं खूप फसलेली आहेत. त्यामधला नेमका फरक काय आहे तो आम्ही सांगतो. आणि व्यक्तिमत्व विकास, जसा हे प्रेमात पडायचं वय आहे तसंच हे व्यक्तिमत्व विकास करण्याचं पण वय आहे. बरोबर. इथं आमच्या भाषणाचा शेवट असतो. होतो. हा, खूप चांगल्या वळणावर तुम्ही मुलांना घेऊन जाता. बरोबर. तर हा जो वयात येताना कार्यक्रम आहे तो किती वेळाचा असतो नेमका, आणि त्याच्यात स्वरूप कसं असतं? म्हणजे फक्त व्याख्यान असतं का काही फिल्म दाखवली जाते काय असं? नाही, आता ह्या व्याख्यानामध्ये जवळपास 1.5 ते 2 तास मी बोलते. अच्छा. आणि त्या वयोगटानुसार किती आपण मुद्दे त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत, किती वगळायचे आहेत, एवढ्या या वयोगटाला नेमकं किती आपण सांगितलं पाहिजे हे मी त्या वेळेला ठरवते. अच्छा. आणि मग माझ्याकडे काही स्लाइड्स पण आहेत, ते स्लाइड्स दाखवते आणि स्लाइड्सद्वारे मी म्हणजे त्याचं विश्लेषण करत राहते आणि त्यामुळे मुलांना ते चांगल्या पद्धतीने समजतं. तुम्ही आता म्हणालात की वयोगट कळल्यानंतर त्याप्रमाणे मी त्या बरोबर. व्याख्यानाचे डिझाईन किंवा रूपरेषा ठरवते. हो. साधारण कुठल्या वयोगटापासून तुम्ही हे सुरू करता? साधारणतः एक 8वीच्या मुलामुलींना, 8वी ते 10वीच्या मुलामुलींना आम्ही एकत्रित हे व्याख्यान देतो. म्हणजे किशोरवयीन जो वयोगट आहे त्या किशोरवयीन वयोगटाला आम्ही हे व्याख्यान देतो. पण मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण फक्त असं म्हणतो की किशोरवयीन मुलामुलींना याबद्दलचं माहिती नसतं, पण माझा अनुभव असा सांगतो की सिनियर कॉलेजच्या ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा याची शास्त्रीय माहिती नाही आहे. अच्छा. काही तर महिला मला अशा भेटल्या की त्यांना म्हणजे हा माझा खराच अनुभव आहे आणि तो मी तुमच्याशी शेअर करते की ती बाई मला म्हणाली की मी प्रसूतीला चालले होते पण प्रसूती कशी होणार आहे हे मला माहिती नव्हतं. म्हणजे इतकं प्रचंड अज्ञान आपल्या समाजामध्ये आहे आणि त्यामुळं मग हे काम करणं गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. एक असा प्रवाद आहे की ग्रामीण भागातल्या मुला मुलींना हे शिक्षण आवश्यक आहे, त्यांना काही माहिती नाही, आणि शहरातली मुलं मुली जी आहेत ती स्मार्ट आहेत असं समजलं जातं. तुमचा अनुभव काय सांगतो? माझा अनुभव यापेक्षा अतिशय विपरीत आहे. बर. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुला मुलींना जसं काही माहिती नाहीये तसं शहरातल्या मुला मुलींना सुद्धा काही माहिती नाहीये. अच्छा. हे मी अनेक वेळेला, आणि मी हा प्रयोग करून बघितलेला आहे. अनेक वेळेला मी आधी मुलांना प्रश्नावली देते, आधी त्यांना ती सोडवायला सांगते आणि मग मी त्याच्यावरती व्याख्यानं देते. तेव्हा मग माझ्या असं लक्षात आलं की जेवढे ग्रामीण भागातली मुलं पाठीमाग आहेत तेवढे शहरातली मुलं पण पाठीमाग आहेत. अच्छा. आता याच्यामधला फरक एवढाच असा आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना ब्लू फिल्म्स किंवा मोबाईल क्लिप्स वगैरे हे ग्रामीण भागातली मुलं, किंवा त्याचं प्रमाण कमी आहे, किंवा नेटचं पण प्रमाण कमी आहे, नेटवरती बघायचे जे असलेले साईट आहेत त्या. पण शहरी भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे. पण खरं म्हणजे कसं माहितीये का की ह्या नुसत्या फिल्म बघून या मुलांना शास्त्रीय ज्ञान मिळत नाही, उलट नको त्या गोष्टी त्यांना कळतात, अतिरंजित गोष्टी त्यांना कळतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काम जीवनाविषयीचे एक नको ते गैरसमज गच्च बसतात आणि ते गैरसमज घालवणं हे आमच्या दृष्टीने खूप आम्हाला महत्वाचं वाटतं. पण एकालाही वैज्ञानिक माहिती नाही, ग्रामीण भागातला असू दे नाही तर शहरातला असू दे, एकालाही वैज्ञानिक माहिती नाही आणि ही वैज्ञानिक माहिती देण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा म्हटलात की वैज्ञानिक माहिती देणं हा या सगळ्या कामाचा खरं तर गाभा आहे. बरोबर. आणि शहरी मुलांचा जो स्मार्टनेस आपल्याला वाटतो तो किती आभासी आहे हे आता तुमच्या बोलण्यातनं कळलं. बरोबर. शालेय किशोरावस्था जीवन कौशल्य हा एक शासनाचा उपक्रम होता आणि त्या उपक्रमात आपल्या संस्थेने राज्यस्तरावर मार्गदर्शक म्हणून काम केलं आहे. तर त्या उपक्रमाच्या संदर्भातला तुमचा अनुभव काय आहे तो जरा सांगा. आता शालेय किशोरावस्था जीवन कौशल्य हा महाराष्ट्र शासनाचा म्हणजे हा केंद्र शासनाचा कार्यक्रम आहे आणि तो 18 राज्यांमध्ये राबवला जातो. तोच महाराष्ट्र शासनही राबवत होतं, पण आता हा उपक्रम बंद आहे. काय आहे या उपक्रमामध्ये? तर या उपक्रमामध्ये मुलं आणि मुली वयात येताना त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदल, मुलींची मासिक पाळी, त्याच्यामध्ये स्वच्छता, आरोग्य, आहार, व्यायाम, मूल्य शिक्षण, याच्या पाळीच्या संदर्भातले गैरसमज, मुलांचे काही शरीरासंबंधाचे गैरसमज, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्याच्यामध्ये HIV, एड्स, गुप्तरोग
व्यसन, ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. प्रेम आणि आकर्षण याबद्दलही त्यामध्ये होतं. मूल्य शिक्षण होतं त्याच्यामध्ये. किशोर वयामध्ये मुलं कुटुंबापासून दूर जातात, तर कुटुंबाशी संवाद कसा साधला पाहिजे, पालकांनी कसा पुढाकार घेतला पाहिजे, मुलांनी कसं पालकांना सहकार्य केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये तो जो उपक्रम होता तो 3 भागामध्ये होता. फारच डोकं लावून हा उपक्रम खूपच सुंदर आखला होता. त्याच्यामध्ये 3 भाग होते. एक पहिला भाग होता की मुलांच्या सध्या समस्या काय आहेत, दुसरा भाग होता की या समस्यांना मुलांनी कसं सामोरं जावं, आणि तिसरा भाग होता की त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांनी यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय आणि कसं वागलं पाहिजे. म्हणजे एकूणच शरीर, मन, समाज, वागणूक आणि मूल्य या घटकांवरती आधारित हा उपक्रम होता. पण काय झालं माहितीये की आपल्याकडे असा एक गैरसमज आहे की लैंगिक शिक्षण म्हणजे शरीर संबंध, आणि या गोष्टीमुळं हा उपक्रम बंद पडला आणि त्यामुळं आपण आपल्या मुलांचं प्रचंड नुकसान करत आहोत असं मला वाटतं. हा जरी उपक्रम बंद पडला तरी या विषयातले मी महाराष्ट्र शासनाची मास्टर ट्रेनर आहे. त्यामुळं मी संपूर्ण महाराष्ट्रभर अजूनही हा उपक्रम राबवते. आणि तुम्ही तुमच्या संस्थेच्या पातळीवरती मी राबवते. अजूनही अनेक शाळा आहेत, अनेक शाळांचे मुख्याध्यापक आहेत की त्यांना वाटतं की हा उपक्रम बंद पडला तरी सुद्धा आपण ह्या बाबत मुलांना आपण सांगितलं पाहिजे, मुलींना आपण सांगितलं पाहिजे. कारण ते त्यांना सांगितलं, मुलींना सांगितलं तर मुख्याध्यापकांना, शिक्षकांना त्या शाळेमध्ये काम करणं खूप सोपं जातं आणि सोयीचं जातं. कारण मुलांच्या मनामधले गैरसमज दूर होतात, छेडछाडीचे प्रकरण थांबतात, मुलांच्या HIV प्रमाण बंद होतं, कमी होतं, त्याला आळा येतो, आणि मग एकूणच मुलांचं लक्ष अभ्यासामध्ये लागतं आणि त्याचा उपयोग शाळेचा निकाल लागण्यामध्ये होतो. चांगला निकाल लागतो आणि मग त्याचे जे रिझल्ट शिक्षकांना, मुख्याध्यापकांना मिळतात ते त्यांना जास्त महत्वाचे वाटतात. हे सगळं लक्षात घेऊन मुख्याध्यापक आमचा कार्यक्रम आयोजित करतात आणि आम्ही तिथं जाऊन हा उपक्रम राबवतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला शासनाला अशी विनंती करायची आहे की हा जो आपण उपक्रम बंद पाडलेला आहे तो आपण एकदा परत सुरू करावा. ज्या चित्रांच्या बद्दल आपल्याला ऑब्जेक्शन आहे ती चित्र बघून आपल्याला हा उपक्रम सुरू करता येतो, परत पहिल्यासारखा सुरू करता येतो. मुलांच्या लैंगिकतेला योग्य वळण देणं ही आपली जबाबदारी. प्रामुख्याने आपण मोठी माणसं आहोत आणि आपण आपली मुलं, आपल्या मुलांना या सगळ्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण ह्या मुलांच्या लैंगिकतेला वळण देण्यासाठी हा उपक्रम चालू करणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही जो काही आता उपक्रमाचा थोडक्यात परिचय करून दिला त्याच्यावरून असं वाटतंय की या उपक्रमातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, बरोबर, याच्यावर भर दिलेला आहे. बरोबर. तर मला असं वाटतं की नक्कीच याचा पुन्हा विचार होईल. तुम्ही म्हणताच आहात की त्यातलं जे आक्षेपार्ह आहे ते आपण काढू आणि पुन्हा नव्याने सुरू करू, गरजेचं आहे ते. या लैंगिक शिक्षणाबरोबरच काही आता प्रश्न आपण लैंगिक शोषणावरचेही घेणार आहोत. मुलींवर अत्याचार होतात आणि जेव्हा शाळेत होतात, महाविद्यालयात होतात, तेव्हा अत्याचार झालेली मुलगी आणि तिचं सगळं कुटुंबच हादरलेलं असतं. बरोबर. तर अशा या पीडित कुटुंबाला तुम्ही काय सल्ला द्याल? अशा वेळेला त्यांनी वागायचं कसं, काय मार्गदर्शन कराल? अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचं प्रस्थ आहे किंवा हे जे प्रकरण आहे हे खूप वाढत आहे. खरं म्हणजे मुलींनी हे लैंगिक शोषण त्यांचं होतंय अशा वेळेला गप्प बसता कामा नये असं माझं मत आहे. असा मी त्यांना सल्ला देईन. मुलींनी योग्य वेळी त्याला विरोध केलाच पाहिजे. साधारणतः बसमध्ये वगैरे जाताना मुलींना खेटून उभं राहणं, त्यांना नको तिथं हात लावणं, त्यांचं लैंगिक शोषण होत राहतं. आणि मग त्यामुळे काय होतं की मुलींचं शिक्षण बंद होतं किंवा काही मुली तर हे प्रकरण वाढल्यामुळे काही मुली आत्महत्या पण करतात. विनाकारण आपण आपल्या मुलींना गमवत आहोत. असं होता कामा नये. मुलींनी या गोष्टीला विरोध केला पाहिजे. गर्दीच्या वेळेला मुलींनी जसं मुलं गर्दीच्या नावाखाली मुलींना हात लावणं वगैरे करतात, तसंच मुलींनी सुद्धा आपण हे गर्दीमध्ये घडलेलं आहे असं दाखवत त्या मुलांच्या पायावर कचकचून पाय देणं, म्हणजे तो मागे सरकेल असं, किंवा हाताचं जे आपलं कोपर आहे ते त्याच्या नाकावर मारणं आणि चुकून लागलेलं आहे असं दाखवणं असं, किंवा आपल्या सोबत सेफ्टी पिन ठेवणं, मिरची पूड ठेवणं आणि त्याचा वापर करणं, हे असं केलं पाहिजे मुलींनी. आणि हे मी केलंच नाही असं त्यांनी दाखवलं पाहिजे. आणि म्हणजे मुलींना भीती वाटते ना की आपण केलेलं आहे हे लक्षात आलं तर मग परत मुलं त्याचा गैरफायदा घेतील की काय, किंवा अजून बभरा होईल किंवा अजूनही त्रास देतील मुलं, असा जो त्यांना मुलींना जो म्हणजे जी भीती वाटते ती भीती ह्याच्यामुळे नाहीशी होईल. आणि परत अजून एक माझं महत्वाचं असं सांगणं आहे की मुली काय करतात की लोक बघतील म्हणून ते सहन करत राहतात. मुळामध्ये कसं लोकांनी बघितलंच पाहिजे असं मुलींनी वागलं पाहिजे, तरच त्यांच्या ह्याच्यातून सुटका होणार आहे. उदाहरणार्थ असं कोणी काही करत असेल तर त्याला मोठ्या आवाजात बोलणं किंवा मोठ्यांदा रडणं, गळा काढून रडणं, आरडाओरडा करणं असं मुलींनी केलं पाहिजे.
म्हणजे मग त्याच्यामुळे काय होईल की लोकांनी बघितलं की लोकांच्याकडनं त्या मुलाला चोप बसेल, चांगले त्याला कायमची अद्दल घडेल आणि तो परत कुणाच्याच वाटेला जाणार नाही, असं मुलींनी केलं पाहिजे. अजून एक दुसरी गोष्ट आहे, मला पालकांना एक सांगायचं आहे की एखादा कोणीतरी सोम्या गोम्या आपल्या मुलीचं लैंगिक शोषण करतोय किंवा तिला त्रास देतोय, तिची छेडछाड करतोय, हे बघून पालक काय करतात, त्या मुलीचं शिक्षणच बंद करतात. मुळात असं नको आहे करायला. पालकांनी आपल्या मुलींना पाठिंबा दिला पाहिजे, मुलींच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. शक्य आहे तिथं मुलींच्या सोबत करणं, मुलींना शाळेमध्ये सोडणं, घरी आणणं, नातेवाईक त्यांच्या सोबत ठेवणं, ही एक गोष्ट करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या घरी जाऊन त्याच्या पालकांना सांगणं, हेही करता येतं. आणि ज्या मुलाचे पालक आहेत त्या मुलाच्या पालकांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या मुलाला पाठिंबा नाही दिला पाहिजे. त्या मुलाला खडसावून याचं विचारलं पाहिजे, हे असं करता कामा नये असं त्याला ठणकावलं पाहिजे. घरातून जर धाक असेल तर मग मुलं हे असं वागत नाहीत. हे एक आहे. आणि अजून एक असं आहे की ह्यांनी पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली पाहिजे. पोलिसांमध्ये जाणं खूप गरजेचं आहे, पोलिसांचा त्याला पाठबळ मिळवणं गरजेचं आहे. 18 वर्षाच्या खाली ज्या मुली आहेत त्यांनी 10-9-8 ही हेल्पलाईन आहे लहान मुलांना मदत करणारी, या हेल्पलाईनवर यावर फोन करून त्यांना सांगावं. केवळ म्हणजे 18 वर्षाची मुलीच नाही तर मुलं सुद्धा, परत एकदा फोन नंबर सांगते, 10-9-8 या फोनवरती मुलांनी संपर्क केला तर घरातला हिंसाचार असू दे, बाहेरचा असू दे, छेडछाडीचा असू दे, कुठल्याही प्रकारचे मुलांचे प्रश्न आहेत ते प्रश्न हे हेल्पलाईन सोडवते. आणि परत ज्या महाविद्यालयातल्या मुली आहेत त्यांनी कोणत्याही कधीही 100 नंबरवरती फोन केला तर त्यांना मदत मिळू शकते. पण मुलं आणि पालक यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. समाजाने सुद्धा एखादा मुलगा त्रास देतोय म्हणून तिकडे दुर्लक्ष करता कामा नये, तर समाजाने सुद्धा त्या मुलाला विचारणं, त्याला ठणकावणं, त्याला विरोध करणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. अजून एक मला इथं एक महत्वाची गोष्ट इथं सांगायची आहे की कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ हा जो कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत तक्रार समिती स्थापन करायची आहे. आणि त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणाची खूप विस्तृत व्याख्या केलेली आहे. मुली जेव्हा शाळेसाठी किंवा कॉलेजच्यासाठी घराच्या बाहेर पडतात, त्यांनी घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतरच लगेचच ते त्यांचं कामाचं ठिकाण सुरू होतं. म्हणजे शैक्षणिक क्षेत्र हे सुद्धा कामाच्या ठिकाणीत येतं. शाळेमध्ये सुद्धा तक्रार समित्या स्थापन करायच्या आहेत आणि ह्या मुलींनी घराच्या बाहेर पाय टाकला की तिथं अंतर्गत तक्रार समितीचं कामकाज सुरू होतं, त्यांचं अधिकार क्षेत्र सुरू होतं. आणि मग रस्त्यावरती, शाळेमध्ये येताना रस्त्यावरती मुलींची जर छेडछाड झाली तर मुलींनी या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार केली पाहिजे. आणि मग हे अनोळखी लोक असतात रस्त्यावरती छेडछाड करणारे, मग अशा वेळेला अंतर्गत तक्रार समितीने पोलिसात तक्रार दिली पाहिजे. म्हणजे मग अंतर्गत तक्रार समिती हे देती आहे, ही तक्रार देती आहे, याचं गांभीर्य पोलिसांच्या लक्षात येतं आणि मग पोलीस त्याचा म्हणजे त्या मुलींना मदत करतात, पावलं उचलली जातात. या कार्यक्रमातून मला अजूनही एक गोष्ट अशी शासनाला सांगायची आहे, एक नम्र विनंती अशी करायची आहे मला शासनाला की त्यांनी शाळांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करण्यासाठी आदेश द्यावेत शिक्षण विभागाने. कारण अजूनही शाळांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन झालेल्या नाहीत आणि शाळा सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत येतात आणि या कायद्यामुळे आपण ह्या मुलींना संरक्षण देऊ शकतो. खूपच महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. म्हणजे पीडित कुटुंबाची एक जबाबदारी सांगितली, तशी समाजाची पण काय जबाबदारी आहे हे तुम्ही सांगितलं. आपण यापुढेही असंच आमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या तुमच्याकडून निरसन करून घेत राहणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं जय महाराष्ट्राच्या आजच्या भागात मनापासून स्वागत. आपण राजश्रीताई साकळे यांच्याकडून त्यांच्या शारीरबोध या संस्थेच्या कामाविषयी माहिती करून घेत आहोत. तुम्ही आता जशी पीडित कुटुंबाची जबाबदारी, समाजाची जबाबदारी सांगितली, मला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की तुमची संस्था ही लोकप्रतिनिधींना पण मार्गदर्शन करते. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे लिंग समानता आणि मुलींचं शिक्षण या संदर्भात आपण काही प्रशिक्षण देता, मार्गदर्शन करता. त्या मार्गदर्शनाचं स्वरूप नेमकं कसं असतं? मी स्वतः मुलींचे शिक्षण आणि लिंग समभाव याची मी महाराष्ट्र शासनाची मास्टर ट्रेनर आहे. म्हणजे प्रशिक्षकांची प्रशिक्षक आहे मी आणि हे राज्य स्तरावरती मी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. मग या अंतर्गत जेव्हा प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण विभाग हे ट्रेनिंग आयोजित करतात लोकप्रतिनिधींसाठी, तेव्हा आमच्या संस्थेला बोलवतात. लोकप्रतिनिधींच्यासाठी पण आम्ही हे प्रशिक्षण दिलेलं आहे.
लोकप्रतिनिधी म्हणजे जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी नगरसेवक यांचं वॉर्डातले जे लोक आहेत त्या वॉर्डाच्या लोकांशी दैनंदिन संबंध असतो, दैनंदिन संपर्क असतो. हे लोक काही कामानिमित्त त्यांच्याकडे जात असतात आणि एकूणच हे जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे नगरसेवक आहेत तर त्यांना वॉर्डातले लोक हे आपला नेता मानतात. ह्या नगरसेवकांच्या शब्दाला फार किंमत असते आणि त्यामुळं मग हे लक्षात घेऊन शासनाने या लोकप्रतिनिधींना म्हणजे नगरसेवकांना प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. आणि त्याच्यासाठी मग आमची संस्थेची निवड केली. मग आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं. कशा पद्धतीचं होतं ते प्रशिक्षण? तर मुलींचं शिक्षण म्हणजे मुलींचं शिक्षण व्हावं, त्याला गती मिळावी, मुलींची गळती जी आहे शाळेतली ती कमी व्हावी यासाठी हे प्रशिक्षण होतं. भावंडांचं संगोपन करणं, घरकाम करणं किंवा मोलमजुरी करणं याच्यासाठी पालक मुलींना शाळेमध्ये पाठवत नाहीत. तर बऱ्याच वेळेला स्वच्छतागृहांची सोय नसते, त्यामुळे मुली 4 दिवस ह्याच्यामध्ये शाळेमध्ये येत नाहीत. त्यामुळेच मग ह्या नगरसेवकांना मुलींच्यासाठी ज्या काही योजना आहेत, शासनाच्या योजना आहेत, त्या योजनांची माहिती द्यायची आणि मग हे नगरसेवक आपल्या वॉर्डातल्या लोकांना ही माहिती देणार आणि मग त्यांना सांगणार की तू तुझ्या मुलीला शाळेमध्ये पाठव, त्याच्यासाठी या योजना आहेत, या योजनांची मी मदत तुला देऊ शकतो किंवा अशा पद्धतीने. बरेच नगरसेवक आहेत ते नगरसेवकांना त्यांनी आपला निधी याच्या स्वच्छतागृहासाठी खरे संपवले आहे किंवा खर्च केलेला आहे, वापरला आहे म्हणूया आपण. जे हे आहेत लोकप्रतिनिधी त्यांना काही ठराविक निधी मिळतो आणि मग त्यांना या प्रशिक्षणामध्ये सहभाग करून घेतल्यामुळं त्यांना खरंच शाळेची परिस्थिती लक्षात आली आणि मग त्यांनी असं उत्स्फूर्तपणे हा निधी शाळेच्यासाठी वापरलेला आहे. खूपच चांगलं काम आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींपर्यंत मुलींच्या शिक्षणाचं महत्व पोहोचवणं आणि लिंग समानता किंवा लिंग समभाव पोहोचवणं बरोबर असं या प्रशिक्षणातनं झालंय असं वाटतं. बरोबर. दुसरा एक प्रश्न असा आहे की कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा जो कायदा आहे तर त्या कायद्याबाबत आपण राज्यस्तरावर अनेक न्यायाधीश, पोलीस आणि संरक्षण अधिकारी यांनाही प्रशिक्षण दिलं आहे. त्या प्रशिक्षणाचं स्वरूप नेमकं कसं होतं? कौटुंबिक हिंसाचार कायदा हा 2005 साली संमत झाला. त्यानंतर कोल्हापूर आणि नाशिक या 2 विभागातले जे नवनिर्वाचित एमपीएससी मार्फत नवीन निर्वाचित झालेले जे न्यायाधीश होते त्यांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे याचं. नंतर सांगली आणि नांदेड हे पोलीस दल यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यांचे जे हे आहेत संरक्षण अधिकारी आहेत म्हणजे यांना पण मी ट्रेनिंग दिलेलं आहे. हा जो कायदा होता या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे महिला व बालविकास विभागाकडे होतं आणि महिला व बालविकास विभागाने ही मला खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे मी अगदी न्यायाधीशांपासून पोलिसांपर्यंत मी पोहोचू शकले. हा कायदा ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे न्यायाधीशांना पण हे लक्षात आले की कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत एखादी स्त्री त्यांच्यापर्यंत आली तर तिला कोणकोणत्या पद्धतीचे आदेश केले पाहिजेत आणि त्यामुळे त्या महिलेला कशी मदत मिळेल. हे पोलिसांना पण हे लक्षात आलं की अशी जी स्त्री आपल्याकडे मदत मागायला आली, तक्रार नोंदवायला आली तर आधी कोणकोणत्या पद्धतीने तिला मदत केली पाहिजे. तक्रार तर नोंदवून घेतलीच पाहिजे पण अशा महिलांना शेल्टर होम लागतं कारण त्यांना घरातून हाकलून दिलेलं असतं. काही महिलांना आपल्या जीविताचा धोका असतो त्याच्यामुळे त्यांना संरक्षण हवं असतं. खूप जबरदस्त मारहाण झालेली असते त्याच्यामुळे त्यांना आधी मेडिकल ट्रीटमेंट द्यावी लागते. ह्या सगळ्या गोष्टीसाठी जी सेन्सिटिव्हिटी आहे ही या लोकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. पोलीस संरक्षण अधिकाऱ्यांना पण हे ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे जो कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत जो फॉर्म भरायचा असतो तो कशा पद्धतीने भरला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीने आदेश आपण कोर्टाला मागितले पाहिजेत, कोणत्या पद्धतीने आपण या महिलेला मदत केली पाहिजे या संरक्षण अधिकाऱ्यांना पण कळालेलं आहे. पण आता संरक्षण अधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक केलेली आहे शासनाने. म्हणजे आधी तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी हे जे लोक होते या लोकांच्याकडे संरक्षण अधिकाऱ्यांचं जबाबदारी होती. आता यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतलेली आहे कारण यांच्यावर आधीच कामाचा खूप मोठा लोड आहे. मग आता हे जे संरक्षण अधिकारी आहेत हे वेगळे स्वतंत्र नेमलेले आहेत आणि मग एका तालुक्याला 2 तालुक्याला एक संरक्षण अधिकारी असा नेमलेला आहे आणि आता परत नव्याने काल परवाच एक परीक्षा झालेली आहे आणि या परीक्षेच्या अंतर्गत अजून एक नवीन संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक महाराष्ट्र शासन करत आहे. त्यांना एक 3-4 तारखेपर्यंत ट्रेनिंग मिळेल आणि मग हे परत अधिकारी
संरक्षण अधिकारी म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा ही तयार होणार आहे महिलांच्यासाठीची. म्हणजे या प्रशिक्षणामुळे ही एक स्वतंत्र यंत्रणा तयार होईल, त्यांच्या प्रशिक्षणात जे नव्याने दिलं जाईल त्याच्यासाठी. आणि मग ह्या ज्या पीडित महिला आहेत यांना कशा पद्धतीने न्याय दिला पाहिजे हे या लोकांना लक्षात येईल आणि कळेल. आणि आता यांची संख्या पण वाढवलेली आहे. आता एका तालुक्यासाठी 2-2 लोक असे हे नेमले जाणार आहेत. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार होती आहे. म्हणजे नुसता कागदावरचा कायदा समजला तर पुरेसा नसतो, त्याच्याबरोबर संवेदनशीलता हवी. बरोबर. जे कायदा राबवणार आहेत त्यांच्या मनात, बरोबर. आणि तरच हे काम जास्त प्रभावीपणे होऊ शकतं. बरोबर. तसंच ही संख्या वाढणे किती गरजेचं आहे. आज होणारे अत्याचार आपण जर पाहिले, रोजच्या रोज वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या पाहिल्या तर संरक्षण अधिकाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त हवीच आहे, हेही आपल्या लक्षात येतं. अजून आणखी एक कायदा असा आहे की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा 2013चा, मगाशी तुमच्या बोलण्यातनं ओझरता उल्लेख आला. तो कायदा काय आहे नेमका, जरा सविस्तर प्रेक्षकांना सांगितलं. हा कायदा 1997 साली विशाखा आदेश या नावाने प्रचलित होता. आता ह्या विशाखा आदेशाचा हा न्यायालयीन कायदा होता. त्यामध्ये काही गोष्टींची भर घालून, त्यातल्या काही गोष्टी वगळून हा संसदेने नवीन कायदा तयार केलेला आहे. 9 डिसेंबर 2013 रोजी या कायद्याचे नियम आलेले आहेत, राजपत्रामध्ये ते प्रसिद्ध झालेले आहेत. आणि तेव्हापासून हा कायदा हा अंमलात आलेला आहे. म्हणजे हा कायदा अंमलात येऊन 2 वर्ष, 2-3 महिने झालेले आहेत. म्हणजे हा तसा कायदा नवीन आहे. हा कायदा प्रामुख्याने 3 गोष्टींवरती काम करतो. एक तर महिलेच्या लैंगिक छळाला प्रतिबंध करतो, त्याला मनाई करतो आणि त्याचं निवारण करतो. आणि हे यासाठी आहे की महिला ही माणूस आहे, म्हणजे ती मानव आहे आणि तिला मानवी हक्क आहेत. ती भारताची नागरिक आहे, त्यामुळे तिला मूलभूत अधिकार आहेत. नागरिक असल्यामुळे तिला मूलभूत अधिकार आहेत आणि या अधिकारांचं संरक्षण होणं हे जास्त गरजेचं आहे. आता जवळपास कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाचं प्रमाण हे 40% आहे. खूप मोठं प्रमाण आहे. आणि यामुळं मग महिला शिक्षण सोडते, म्हणजे संशोधनही तिचं सुटतं, शिक्षण सुटतं, तिच्या विकासाच्या वाटा बंद होतात, महिला नोकरी सोडते. आणि त्यामुळं स्त्रीच्या रूपातलं जे मनुष्यबळ आहे ते घरामध्ये बसलंय, ते डेड आहे. आणि या कायद्यामुळं ह्या महिलांना संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं महिला ह्या शिक्षणामध्ये येतील, या विकासामध्ये येतील, विकासाला, राष्ट्राच्या विकासाला हातभार लावतील. एक मनुष्यबळ एक त्यांच्या रूपाने वापरलं जाईल, दरडोई उत्पन्न वाढेल, राष्ट्राचा विकास होईल. असं हे सगळं लक्षात घेऊन आणि तिला मानवी हक्क हे दिलेच पाहिजेत हे एक लक्षात घेऊन हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणालात तसं किती मनुष्य आहे हे यांनी अधोरेखित होतंय, हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरा जो अँगल आहे ह्याचा की तुम्ही अप्रत्यक्षपणे देशाच्या विकासातच खीळ आणताय. बरोबर, बरोबर. घरात बसवून, बरोबर. कारण हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आणि लैंगिक छळ म्हणजे ही काही साधी, सोपी आणि सरळ किंवा क्षुल्लक वाटणारी गोष्ट नाहीये. त्याचा स्त्रीच्या आरोग्यावर आणि तिच्या मनस्थितीवर खूप मोठा वाईट परिणाम होतो, तिच्या शरीरावर वाईट परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. आणि त्यामुळं स्त्रीचं आयुष्यच बर्बाद होतं. अनेक स्त्रिया ह्याच्यामुळे आत्महत्या करतात, घरी बसतात आणि त्यांच्या एकूणच त्यांच्या कुटुंबावरती त्याचा वाईट परिणाम होतो. आता ही जी हा जो कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत 2 प्रकारच्या तक्रार समित्या स्थापन करायला सांगितलं आहे. एक तर पहिलं आहे की स्थानिक तक्रार समिती जी जिल्ह्याच्या पातळीवर काम करेल आणि जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट ऑफिसर, नॉट कलेक्टर. हा जो जिल्हा अधिकारी आहे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहे, ह्या कायद्याची, ह्या स्थानिक समितीची नेमणूक करेल, म्हणजे ती तयार करेल स्थानिक समिती आणि ही जिल्ह्याच्या पातळीवर काम करेल. दुसरं म्हणजे एक अंतर्गत तक्रार समिती आहे. ही अंतर्गत तक्रार समिती ही प्रत्येक कार्यालयामध्ये स्थापन करायची आहे. हे कायद्याने बंधनकारक हे कायद्याने बंधनकारक आहे, कायद्यातच दिलेलं असं. आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये ही स्थापन केली पाहिजे अंतर्गत तक्रार समिती, तर एका वाक्यात सांगायचं झालं तर कायद्याने असं एकही ठिकाण सोडलेलं नाही ज्याचा समावेश या कायद्यामध्ये होणार नाही किंवा या कामाच्या ठिकाणात होणार नाही असं एकही क्षेत्र नाही. मग त्याच्यामध्ये खाजगी आहे, शासकीय आहे, निमशासकीय आहे, सहकारी आहे, क्रीडा क्षेत्र आहे, उद्योगधंदे आहेत, विक्री उत्पादन करणारे सगळे घटक आहेत, कारखाने आहेत, सगळे एकूण एक क्षेत्र ह्या कामाच्या ठिकाणामध्ये येतात. विशेष म्हणजे आपलं जे घर आहे हे घरही कामाच्या ठिकाणामध्ये येतं. म्हणजे कसं, आपल्याकडे जी काम करणारी जी मोलकरीण येते आणि तिचा जर घरी जर तिचा लैंगिक छळ झाला तर ती सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत न्याय मागू शकते. याच्याही पुढे जाऊन कायदा असं सांगतो, म्हणजे तुमची या कायद्याची विस्तृतता लक्षात येईल. किती अगदी
खूप म्हणजे बुद्धिमत्ता वापरून पूर्ण हा कायदा तयार केलेला आहे महिलांच्या संरक्षणासाठीचा. त्याच्यामध्ये कायदा असंही सांगतो की एखाद्या कर्मचाऱ्याने कामाच्या ठिकाणाला भेट दिली दुसरीकडे जाऊन, तर ते भेट दिलेले जे ठिकाण आहे ते सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत येतील. हा, आणि याच्याही पलीकडे जाऊन कायदा असं सांगतो की ते भेट देण्यासाठी, तिथं जाण्यासाठी जे वाहन मालक देईल त्या वाहनाचा समावेश सुद्धा कामाच्या ठिकाणात येतो. म्हणजे जर या वाहनामध्ये जर लैंगिक छळ झाला कुठल्या महिलेचा, तर ती अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार करू शकते. आणि कायद्याची व्याख्या सुद्धा इतकी विस्तृत केलेली आहे. कायदा असं सांगतो की शरीराला स्पर्श करणे, शरीर संबंधाची मागणी करणे, अश्लील चित्र दाखवणे, अश्लील पुस्तकं दाखवणे, कुठलेही शाब्दिक, अशाब्दिक आणि शारीरिक असे कुठल्याही प्रकारचे अस्वागतार्ह वर्तन, अस्वागतार्ह हा शब्द वापरलेला, हे वर्तन म्हणजे लैंगिक छळ असा हा कायदा मानतो. किती व्याप्ती आहे या कायद्याची, खूप मोठी व्याप्ती आहे. उत्तरातून लक्षात आलं. फक्त अडचण कसली असते तर सर्वसामान्यांना कायदा पूर्णपणे माहिती नसतो आणि अंमलबजावणीच्या पातळीवर आता बरेच वेळा तेवढी प्रभावी अंमलबजावणी होत नाही, बरोबर दिसून येतं. आणि हा कायदा नवीन असल्यामुळे काय झालंय, हाच गोंधळ आहे की याची अंमलबजावणी कशी करावी हेच लक्षात येत नाहीये. आणि त्यामुळे कसं माहितीये का की तक्रार समितीमध्ये किती सदस्य असावे, तिचं कामकाज कसं चालवावं याच्याबाबत गोंधळ आहे. अर्थातच हा कायदा नवीन आहे, त्याच्यामुळे सगळेजण शिकतीलच हा कायदा कसा अंमलात आणायचा, कारण तो शिकणं गरजेचंच आहे, कंपल्सरीच आहे. त्याच्यामुळे करणं भागच आहे, ते तक्रार समित्या स्थापन करणं भागच आहे. त्यामुळं त्याचं कामकाज करणं आणि त्याचं शिकणं, कामकाज शिकणं हे तर गरजेचं आहेच. त्यामुळे हे शिकावंच लागणार आहे. ह्या तक्रार समितीमध्ये एकूण 5 सदस्य असावेत, त्यापैकी 3 ह्या महिला असाव्यात आणि या 5 सदस्यांपैकी एक जो सदस्य आहे तो लैंगिक छळामध्ये काम करणारा एनजीओचा मेंबर असावा, म्हणजे आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते या विषयात काम करणारे असे त्याच्यामध्ये एक असावेत. म्हणजे बाहेरून येणारे दबाव, अंतर्गत येणारे दबाव, या दबावाला हा सामाजिक कार्यकर्ता बळी पडणार नाही, याच्यासाठी हे एक आहे. आणि ही जी महिला, या समितीची महिला अध्यक्ष असावी. कारण लैंगिक छळाच्या ज्या गोष्टी आहेत त्या महिला उघडपणे सांगू शकत नाहीत. विवाहाअंतर्गत होणारे जे लैंगिक छळ आहेत त्या जिथं महिला सांगू शकत नाहीत, तिथं बाहेरच्या परपुरुषांनी केलेले लैंगिक छळ महिला बोलतच नाहीत. त्याच्यामुळे महिलांना सोयीचं व्हावं, सोयीस्कर व्हावं, त्या जरा कम्फर्टेबल व्हाव्यात, त्यामुळे हिची अध्यक्ष ही महिला आहे. आणि परत ही केवळ याची अध्यक्ष महिला नाही तर ती वरिष्ठ पातळीवर काम करणारी महिला असावी असं कायदा सांगतो. म्हणजे कुठे अगदी वरच्या बॉसनी, तिच्यापेक्षा वरच्या बॉसनी हे केलं किंवा तिच्या खालच्या लोकांनी जरी केलं, तो कितीही मोठा ऑफिसर असला तरी सुद्धा या महिला, ही जी महिला आहे ही त्या महिलेच्या बाजूने, पीडित महिलेच्या बाजूने ठामपणे उभं राहील. आणि परत अजून असं की या अंतर्गत तक्रार समितीला खूप मोठं व्यापक अधिकार दिलेले आहेत. ती त्या कार्यालयातली एक दिवाणी न्याय व्यवस्थाच आहे. म्हणजे ही जी अंतर्गत तक्रार समिती आहे ती सगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, साक्षी तपासू शकते, पुरावे तपासू शकते, कागदपत्र मागवू शकते, एखादा जर माणूस जर गैरहजर राहत असेल तर त्याला समन्स पाठवू शकते, वॉरंट बजावू शकते, वॉरंट बजावण्यासाठी पोलिसांची मदत घेऊ शकते. आणि असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथं ही समिती हे माझं कार्यक्षेत्र येत नाही असं म्हणू शकत नाही, कारण सगळी कामाची ठिकाणं ही या समितीच्या अंतर्गत येतात. कुठल्या ना कुठल्या कशा प्रकारे हे जे घडणारे जे अत्याचार आहेत कार्यालयाच्या बाहेर सुद्धा, हे सुद्धा या अंतर्गत तक्रार समितीमध्ये येतात आणि ह्याचं निराकरण ही तक्रार समिती करू शकते. आणि परत 90 दिवसाच्या आत ह्या समितीने चौकशी करायची आहे, त्याचा अहवाल पाठवायचा आहे. फक्त एकच गोष्ट केलेली आहे की ही जी शिक्षा आहे ज्या पुरुषाला दिली जाते, म्हणजे उदाहरणार्थ त्याला काढून टाकणं, त्याला सेवामुक्त करणं किंवा म्हणजे त्याला निलंबित करणं, त्याचा पगारवाढ रोखणं, त्याची बदली करणं, त्याला समुपदेशन करणं, त्यांनी समाजसेवा करणं, त्यांनी लेखी माफी मागणं, त्याच्यावरती ठपका ठेवणं, ह्या अनेक अशा त्याला शिक्षा देता येतात आणि हे कायद्यामध्येच आहे. एवढंच फक्त आहे की या ज्या शिक्षा आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे मात्र अधिकार हे या समितीला दिले नाही. तर तिने अहवाल तयार करून आणि त्याच्या शिक्षेची शिफारस करून हे ते मालकाकडे पाठवायची आहे आणि त्यामुळे मग मालक त्याची अंमलबजावणी करणार आहे. तरीही नेमक्या शब्दात ते मांडणं अहवाल आणि प्रभावीपणे शिफारस करणं हे अतिशय महत्त्वाचं, त्याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. आपण तुमच्याकडून असंच आणखी काही आमच्या शंकांची उत्तरं समजून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
जय महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेतो आहोत शारीरबोध या संस्थेची माहिती राजश्रीताई साखळे यांच्याकडून. राजश्रीताई, गेले अर्धा तास तुम्ही खूप अतिशय उद्बोधक म्हणता येईल अशी माहिती आम्हाला सगळ्यांना देत आहात. मला अतिशय एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की जो मला पहिल्या प्रश्नापासूनच माझ्या डोक्यात आहे की गेली 15 वर्ष तुम्ही या विषयावर काम करताय. लैंगिक शिक्षणासारखा अतिशय संवेदनशील विषय की अजूनही आपण उघडपणे त्याच्यावर खूप बोलत नाही, अशा विषयावर काम करावंसं वाटणं पूर्ण वेळ, तर समाजातून काही विरोध झाला का तुम्हाला? आणि विरोध झाला असेल तर त्याला तुम्ही तोंड कसं दिलं, त्यावर मात कशी केलीत? खरं म्हणजे हा विषय तसा खूप संवेदनशील आहे आणि प्रत्येक शब्द या व्याख्यानाच्या वेळेला प्रत्येक शब्द हा जपून वापरावा लागतो. इकडचा तिकडे होऊन चालत नाही. कारण या लैंगिक शिक्षणामधले जे काही शब्द आहेत ते शब्द आपल्याकडे शिव्या म्हणून वापरले जातात आणि त्यातले इंग्रजी शब्द वापरले तर ते मुलांना समजत नाहीत. ही खूपच मोठी अडचण होती आणि मग त्याच्यासाठी तारेवरची कसरत होती आणि हे करत करत ह्याच्यावरती मात केली मी. मुळामध्ये कसं माहितीये का की माझं म्हणजे माझा स्वभावच धाडसी आहे, पिंडच माझं धाडसी आहे. त्यामुळे मला असंच काम करायचं होतं की जे काम कुणी करणार नाही, ज्याच्यामध्ये खूप लोक जाणार नाहीत, म्हणजे फार कमी तुरळक लोक आहेत त्याच्यामध्ये, जे काम इतर कुणी करणार नाहीत पण त्याला समाजाची गरज असेल आणि जिथं धाडसाची गरज आहे असंच काम मला निवडायचं होतं. आणि मग हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मी काम करत होते. त्यांचा हा वयात येताना हा उपक्रम होता. मग ह्याच्यामध्ये मग मी या उपक्रमामध्ये मी अजून माझं सगळं कौशल्य पणाला लावलं, माझा अनुभव पणाला लावला माझ्या किशोर वयातला, आणि हे सगळं पणाला लावून मी हे काम उभं केलं. महाराष्ट्र शासनाची ट्रेनिंग घेतली आणि त्याच्यानंतर मग ह्या कामाला माझी ग्रिपच आली. पण मला आतापर्यंत मी नेहमी ह्या गोष्टीचा उल्लेख करते की या 15 वर्षामध्ये मला आतापर्यंत एकही माणूस असा भेटला नाही की ज्यांनी मला सांगितलंय की तू फार चुकीचं करतेस, फार घाणेरड्या विषयावर तू काम करतेस आणि हे ताबडतोब बंद कर, असं मला एकानेही सांगितलं नाही. अगदी इंजिनियर पासून अगदी अंगठावाले बाईपर्यंत मला सांगितलं सगळ्यांनी की तुम्ही खूप छान काम करताय आणि हे काम तुम्ही चालू ठेवा, कारण आम्ही आमच्या मुलांना हे सांगू शकत नाहीत. केवळ नावाला घाबरतो आपण, बिचकतो, पण प्रत्यक्ष त्यामागचं सगळी भूमिका कळली, त्याची गरज कळली, गरज लक्षात आली. बरोबर, माणसं त्याला प्रतिसाद देतात. मग आधी पण माझ्या पण पाठीमागं आधी कुस्तीत चर्चा होत असेल, हसत असतील लोक, हे काय लैंगिक शिक्षण देत असेल बाबा, म्हणजे नेमकं काय सांगत असेल असंही त्यांना कुतूहल असेल. पण मी एक गोष्ट ठरवली होती की आपण हे काम करतोय हे बरोबर आहे, समाजाच्या गरजेचं आहे आणि या विषयावरती काम करायला कोणी नाही. आपलं जे जन्मसिद्ध जो आपल्याकडे जो म्हणजे धाडस आहे त्या धाडसाचा आपण उपयोग करू शकतो आणि हे काम आपल्याला उभं करायचंच आहे. त्याच्यामुळे समाजाचा विरोधमयी झाला तर तो बाजूला सरकवला, कारण मला माहित होतं एक दिवस समाज माझ्या बाजूने असणार आहे आणि याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात तर खरी मजा आहे, खरी मजा त्यातच आहे. त्याच्याशिवाय कसं साबित होणार की आपल्याकडे धाडस आहे. मलाही बघायचं होतं की खरंच विषयांसाठी प्रवाहाविरुद्ध पोहावंच लागतं आणि जेव्हा आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो तेव्हा लोक हे करणारच, म्हणजे त्याला विरोध करणार या अर्थाने चर्चा करणार, कुत्सितपणा करणार, टोमणे मारणार, हसणार, काहीतरी करणारच, हे मला माहितीच होतं. त्याच्यामुळे लेट देम डू दॅट असं मी ठरवलं आणि मी माझ्या कामावरती लक्ष केंद्रित केलं आणि आज हे काम मी इथपर्यंत आणलेलं आहे. पण त्यातलं गांभीर्य कळल्यावर लोकांनी तुम्हाला नकळत का होईना साथ दिलीये असं आपण म्हणू, म्हणजे प्रत्यक्ष साथ नसेल दिली पण टीका करणं, कामात अडथळे आणणं, असं न करणं ही पण एक साथच आहे. हो, आणि कसं माहितीये का की जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की आपण ही गोष्ट करू शकत नाही पण ही करतीये, मग चला आपण हिलाच मदत करूया, म्हणजे मग आपली मुलं सुधारतील, असं एक झालं. आणि दुसऱ्या बाजूने मला प्रसार माध्यमांचा ह्याच्यामध्ये खूप प्रसार माध्यमांनी मला खूप साथ दिली. म्हणजे वर्तमानपत्र होती, त्या वर्तमानपत्राने जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आपल्या कोल्हापुरातली एक तरुणी या विषयावरती काम करते आणि खरंच धाडसाचं काम आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही मॅडम बातम्या द्या तुम्ही, आम्ही त्याला त्या बातम्या छापू. आधी तर मी हे बातम्या छापणार नाहीत म्हणून मी कधी बातम्या पण द्यायची नाही. मग पत्रकारांनीच मला सुचवलं की अरे नाही तुम्ही बातम्या द्या. मग मी बातम्या द्यायला लागली. मग ते बरोबर ठळक जागी ते बातम्या छापणं, ते त्याच्यामुळे काय झालं माहितीये का की तळागाळापर्यंत मी पोहोचत गेले. माझं खरं म्हणजे काम जे माझं उभं राहिलं ह्याला सगळं मी श्रेय माझ्या पत्रकार मित्रांना देते की ज्यांनी हे काम माझं उभं केलं. तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की 15 वर्षाच्या कामातून तुम्ही जवळजवळ लाखभर मुलामुलींपर्यंत आणि त्याच्या निमित्ताने काही पालकांपर्यंत, काही हजार पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचला आहात. एक स्त्री म्हणून काम करताना
तुमचा अनुभव काय आहे? जो संकोच आहे तो सोडणं समाजाच्या कसं हिताचं आहे याबाबत तुम्ही काय संदेश द्याल? आपण अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत. अगदी थोडक्यात त्याविषयी सांगा. या गोष्टीचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं की आपण जे लैंगिक जीवन जगतो, विवाह संस्था त्याच्यासाठी आपण निर्माण केलेली आहे. लैंगिक जीवन जगा, पण त्यावर चर्चा करू नका, त्यावर बोलू नका, असं आपल्याला बंधन घालून घेतलेलं आहे. हेच मुळामध्ये चुकीचं आहे. मुळामध्ये मुलांना, आपले जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांना आपण सांगितलं पाहिजे की हे जे लैंगिक जीवन आहे हे म्हणजे केवळ थिल्लरपणा नाही आहे, केवळ काहीतरी कुचेष्टेचं हे प्रकरण नाही आहे. तर हे गांभीर्याने घेण्याचं ही जबाबदारी आहे एक. आणि हे जबाबदारीने जर आपण हे जर आयुष्य जगलो तर आपल्याला म्हणजे आपलंच आयुष्य चांगलं होणार आहे. त्याच्यामुळे समाजाची पण घडी नीट बसणार आहे. त्याच्यामुळे माझं शेवटी असंच सांगणं असेल, सगळ्यांनाच असंच माझं सांगणं असेल, एक तर मुळामध्ये मी शासनाला असं सांगेल की हा उपक्रम त्यांनी सुरू करावा. शिक्षण विभागाला सांगेल की त्यांनी शाळेमध्ये अंतर्गत तक्रार समित्या स्थापन कराव्यात. पालकांना सांगेल की ह्याच्याबद्दलचं तुम्ही मौन जे आहे ते सोडून द्या. मुलांना सांगेल की ब्लू फिल्म म्हणजे मोबाईल क्लिप्स आहेत ते बघणं सोडून द्या. ते म्हणजे काही लैंगिक शिक्षण नव्हे. त्याच्यातली वैज्ञानिक माहिती मिळवा, वैज्ञानिक पुस्तकं वाचा आणि हे गांभीर्याने घ्या. मुली ह्या म्हणजे छळ करण्याचं साधन नाहीये. मुली ह्या तुमच्यासारख्याच एक जीव आहेत, तुमच्यासारख्याच एक माणूस आहेत. आणि त्यांना जर तुम्ही बरोबरीने वागवलं तर तुमचंच आयुष्य सुखकर होणार आहे. तुम्हालाच एक छान मैत्रीण मिळणार आहे, तुम्हालाच एक छान बायको मिळणार आहे आणि तुम्ही छान म्हणजे तुम्हाला छान आयुष्य जगू शकणार आहे. कर्तव्यपूर्ण तुम्ही आयुष्य जगू शकाल. विज्ञानाच्या पायावर आधारलेलं शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण, असं आपण या पाऊण तासाच्या चर्चेचं एक सार म्हणून सांगू शकतो. आणि अतिशय माहितीपूर्ण अशी ही चर्चा आज ही मुलाखत पाहणाऱ्या सर्वच प्रेक्षकांना नवीन दिशा देऊन जाईल. या विषयातली चुकीचे जे आपल्या मनातले याविषयीचे समज आहेत ते गळून पडतील. आपण नव्या खुल्या मनाने या सगळ्या विषयाकडे पाहू, कारण त्याची गरज हा समाज अधिकाधिक सुदृढ होण्यासाठी आहे. हे तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल. राजश्रीताई, तुम्ही आज स्टुडिओत आलात आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद.